तर काय काय भावांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसं आहे तुम्ही? लय भारी नवा अशीला. तर भावांनो, आज आपण ज्या ट्रेलरबद्दल बोलणार आहोत त्यामध्ये इतकी रहस्य लपलेली आहेत की पहिल्यांदा पाहताना ती कदाचित तुमच्या लक्षातही आली नसतील. या ट्रेलरमध्ये दिसणार ब्रह्मकमळ, कालवृक्ष आणि नागबंधन मंदिर या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे आणि या सगळ्यामागचं खरं रहस्य काय असू शकतं, आज आपण या ट्रेलरचा कंप्लीट ब्रेकडाऊन करणार आहोत. आणि शेवटी मी माझी थेअरी पण सांगणार आहे. लक्षात ठेवा, ही पूर्णपणे माझी थेअरी आहे, त्यामुळे तुमचा अंदाज वेगळा असेल तर तोही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. सगळ्यात आधी ट्रेलरची सुरुवात एका भव्य मंदिरापासून होते. इथे एका विशेष पुष्पाची पूजा होताना दिसते, पण हे साधं सुद्धा फुल नाही. माझ्या मते हे ब्रह्मकमळ आहे आणि ट्रेलरवरून असा अंदाज येतो की यामध्ये प्रचंड दैवी शक्ती दडलेली आहे. कदाचित संपूर्ण चित्रपटाचं रहस्य याच फुलाभोवती फिरणार आहे. आता इथेच एक मोठा ट्विस्ट दिसतो. पुढे काही राक्षसी किंवा वाईट शक्ती हे ब्रह्मकमळ मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात, कारण जर हे त्यांच्या हाती लागलं तर त्यांना अफाट शक्ती मिळू शकते. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. ट्रेलरमध्ये एका विशाल झाडाची झलक दाखवली आहे. माझ्या मते हे कालवृक्ष आहे आणि त्यामध्ये कोणाला तरी कैद करून ठेवल्यासारखं दिसतं. आता प्रश्न असा पडतो, तो नेमका कोण आहे? देव, राक्षस की या कथेचा मुख्य खलनायक? ट्रेलर याचं उत्तर देत नाही, पण इथूनच स्टोरी आणखी इंटरेस्टिंग होते. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जर हे ब्रह्मकमळ चुकीच्या हातात पडलं तर त्याच्या शक्तीच्या जोरावर संपूर्ण जगावर राज्य करता येईल, असा ट्रेलरमध्ये संकेत मिळतो. त्यामुळे नागबंधन मंदिराचे रक्षक ही शक्ती कोणाच्याही हाती लागू नये म्हणून तिचं संरक्षण करताना दिसतात. म्हणजेच एका बाजूला ही शक्ती मिळवण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला तिचं रक्षण करण्याची लढाई. आता माझी थेअरी सांगतो तुम्हाला. माझ्या मते ही कथा हिमालयाच्या पार्श्वभूमीवर घडते. नागबंधन मंदिरामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांच्याशी संबंधित एक प्राचीन दैवी रहस्य लपलेलं आहे. एक लोभी माणूस ती शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण नीती त्या शक्तीचं रक्षण करण्यासाठी एका योद्ध्याची निवड करते आणि इथूनच सुरू होतो चांगल्या आणि वाईट शक्तींमधला जबरदस्त संघर्ष. पुन्हा सांगतो, ही पूर्णपणे माझी थेअरी आहे. रिलीज नंतर यातलं किती खरं किती खोटं ते बघायला मजा येणार आहे. आता ट्रेलर बद्दल बोलायचं झालं तर व्हिज्युअल्स एकदम ग्रँड वाटतात. VFX, सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड म्युझिक तिन्ही गोष्टी खूपच दमदार वाटतात. प्रत्येक फ्रेम मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता वाढवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रेलर कुठेही पूर्ण स्टोरी उघड करत नाही, त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. माझ्या मते जर चित्रपटाने ट्रेलर इतकाच दम दाखवला तर हा नक्कीच पाहण्यासारखा अनुभव ठरू शकतो. आता खरंच माझी थिअरी बरोबर ठरते का हे 3 जुलैलाच कळेल, कारण 3 जुलैला ही मूवी थिएटरमध्ये येणार आहे. बाकी भावांनो, आता मला एकच गोष्ट सांगा, तुमच्या मते त्या कालवृक्षामध्ये नेमकं कोण कैद आहे आणि ब्रह्मकमळामागचं खरं रहस्य काय असू शकतं? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच मूवी रिव्ह्यूज, ट्रेलर ब्रेकडाऊन्स आणि मूवी थिअरीजसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि टेक केअर भावांनो.